लोकांनी आवर्जून उपस्थिती या ठिकाणी दाखवली। असे राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांच्यामुळे आजचा हा विलक्षण योग या सगळ्या आला, ते डॉक्टर परकार, त्यांचे सर्व सहकारी, राज्यमंत्री योगेश कदम, आमचे सहकारी सूर्यकांत दळवी, डॉक्टर नातू, डॉक्टर परकार साहेब, ज्यांनी साऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रास्ताविक केलं, स्वागत केलं, ते दीर्घकाळचे आमचे सहकारी भाई जगताप, ट्रस्टचे सन्मान्य सर्व विश्वस्त, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या निमित्ताने आलेले माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, डॉक्टर साहेब आपला अतिशय मी सगळेजण ऋणी आहोत आणि आभारी आहोत। डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायातले मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपण वैद्यकीय कौशल्य वर्षानुवर्ष सगळेजण त्या ठिकाणी पाहत आले आणि एक कोकणाच्या परिसरामध्ये जन्माला आलेले डॉक्टर मुंबईच्या परिसरामध्ये जातात। परकार फॅमिली तर क्रीडा क्षेत्रातही आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि ज्या वेळेला एका गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने थोडक्या शब्दात करतो की बाळासाहेबांच्या वरती शस्त्रक्रिया करण्याची वेळ ज्या वेळेला आली त्याला अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। तो विश्वास बाळासाहेबांनी तुमच्यावरती दाखवला म्हणून बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजेत। कुठे आपण ते सर्व काही केलं त्याच्याबद्दल आपले ऋण सुद्धा आयुष्यभर आम्हाला सर्वांना मानावे लागतील। इतका अतिशय उत्तम पद्धतीचं कौशल्य आपण त्या ठिकाणी दाखवलं। एका बाजूला प्रथित यश असं चांगलं त्या मुंबईच्या परिसरामध्ये येत असताना सामाजिक बांधिलकीचं ऋण आपण आयुष्यभरामध्ये जपत आलात आणि त्याच्यातून आपण हा मिलन वृद्धाश्रम या सगळ्या परिसरामध्ये करतात। टापटिपकेपणा, नीटनेटकेपणा, उत्तम पद्धतीने उभारण्यात आलेल्या सगळ्या रूम्स, येणारा ज्येष्ठ नागरिक भगिनी या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या हक्काच्याच घरामध्ये आलेले आहेत। अशा पैकीचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण, मोकळी अतिशय हवा, प्रदूषण विरहित हवा, चांगलं पाणी आणि अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडं हे त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक वृद्ध नागरिक, मला विश्वास आहे डॉक्टर साहेब मला आय एम 100% कॉन्फिडंट ऑफ दॅट की इथे आलेल्या माणसाचं आयुष्य वाढेल। या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्याचं आयुष्य वाढेल आणि त्याच्या जीवनातला संध्याकाळच्या वेळेला निखाळचा आनंद तो आपल्या या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल। पुन्हा एकदा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून डॉक्टर आपल्या सर्व परिवाराचे अतिशय आभार मानतो। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि आभारही मानतो की संवेदना कशा पद्धतीने असतात, राज्याच्या प्रमुखांनी संवेदना प्रत्येक क्षेत्रामध्ये दाखवायला लागत असतात। अशा वेळेला एक वृद्धाश्रम प्रतिष्ठित डॉक्टर, नामांकित डॉक्टर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्या परिसरामध्ये करतात, त्याच्याबद्दलचं राज्य सरकार म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून ज्या वेळेला ते या ठिकाणी येतात त्यावेळेला त्यांचं सुद्धा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। वृद्धाश्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच करेन, परमेश्वराकडे प्रार्थना करेन की जे नागरिक भगिनी यांना दीर्घ आयुष्य या ठिकाणी मिळावं अशाच मनापासूनच्या प्रार्थना या ठिकाणी करतो। आपल्या सर्वांचे आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझे मित्र सन्माननीय आसिफ झकेरिया यांचं स्वागत सरोष करतील असं मी त्यांना विनंती करतो। त्यांनी त्याचा स्वीकार करावा। शाल